या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून राजकारण करायचं हे दुर्दैव आहे। पोलिसांनी जी माहिती दिली तीच मीडियासमोर मी मांडली, अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। त्यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे। स्वारगेट बस डेपोतील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार, आरोपीला जास्तीत जास्त कठोर शिक्षा झाली पाहिजे असे निर्देश पोलिसांना दिले आहेत, असे देखील गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे। टीका होती है, मुख्यमंत्री म्हणतात की अशा प्रकारे वक्तव्य करताना संवेदनशील केले पाहिजे। संजय राऊत यांनी देखील टीका केली। नव्या एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आमचं सरकार हे लाडक्या बहिणींचं सरकार आहे। महिलांच्या बाबतीमध्ये अत्याचार जे होत आहेत त्या बाबतीत 0 टॉलरन्स ही पॉलिसी आमच्या सरकारची पहिल्या दिवसापासूनची राहिलेली आहे। मी स्वतः गृहराज्यमंत्रीपद स्वीकारल्याच्या नंतर बहुतांश महाराष्ट्रामध्ये असलेल्या कमिशनमध्ये स्वतः मी बैठका घेतलेल्या आहेत। या बैठकामध्ये देखील ज्या सूचना मी केल्या होत्या, महिलांच्यावरती जे अत्याचार होत आहेत त्यासाठी पोलिसांनी जिथे कडक कारवाई करा अशा सूचना मी माझ्या प्रत्येक बैठकामध्ये दिलेल्या आहेत। नक्कीच काल जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडून हा विपर्यास केला जातोय। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार पेठ 12 इमाम चौक येथे ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर आणि सेकंड फ्लोर वरील 300 फूट 200 फुटाचे दुकानगाळे भाड्याने देणे आहे। ऑफिस, पतसंस्था, खासगी कार्यालयासाठी उत्तम ठिकाण। पत्ता हसीना प्राईड, सोमवार पेठ 12 इमाम चौक, सोलापूर। कॉन्टॅक्ट 9922 399797। ज्यावेळेस मी तिथे स्वारगेट येथे गेलो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात आली की रहदारीचं ती जागा आहे आणि अशा रहदारीच्या जागेमध्ये जर का आमच्या बहिणीवरती अत्याचार होत असताना कोणी ऐकलं कसं नाही, कोणी मदतीसाठी धावून कसं गेलं नाही, हा प्रश्न जेव्हा म्हणजे त्या पोलिसांना विचारला त्यांनी जे मला उत्तर दिलं ते मी काल माझ्या प्रेसमध्ये मी सांगितलं। मला वाटतं याचा माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून ह्याचा राजकारणासाठी वापर जर का विरोधक करत असतील तर मला वाटते अतिशय दुर्दैवी आहे। आमच्या सरकारची पॉलिसी ही महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये ही 0 टॉलरन्स पॉलिसी आमची आहे आणि जी कायम राहील। किंबहुना मी काल देखील म्हटलं होतं की जो काही आरोपी, ज्यावेळेला हा आरोपी पकडला जाईल तेव्हा त्याच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आमच्याकडनं तिथे जे काही कायदेशीर बाबी करायच्या त्या केल्या जातील हे माझं कालचं स्टेटमेंट होतं। त्यामुळे आरोपीला वाचवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, उलट त्या आरोपीला मुस्कळा त्यांच्या आवडण्यासाठी पोलिसांची यंत्रणा गेली 2 दिवस परिश्रम घेत होती, त्याला यश देखील आलं। आणि शेवटी गृहराज्यमंत्री म्हणून माझा तिकडे जाण्याचा उद्देश देखील हाच होता की पोलिसांच्या मार्फत जी कारवाई केली जाते ती योग्य आहे की नाही त्याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा लवकरात लवकर त्या आरोपीला पकडा, त्याच्यावरती कारवाई ही कडक झाली पाहिजे ह्या सूचना देण्याकरता मी तिथे आलो होतो। त्यामुळे आरोपीच्या बाजूने आमचं सरकार आहे की आरोपीला वाचवण्याचा जो प्रयत्न करताय असे जे आरोप आमच्यावरती होत आहेत ह्याचं मी खंडन करतो। या आरोपीला जास्तीत जास्त कडकात कडक शिक्षा, कठोरात कठोर कारवाई या आरोपीवरती होईल अशा पद्धतीच्या आमचे प्रयत्न असतील। संजय राऊत यांनी देखील तीव्र शब्दात तुमच्यावरती टीका केली। बघा, विरोधकांच्या बोलण्याकडे मी जास्त लक्ष देत नाही, मी फक्त एवढंच सांगेन की आता मी माझा उद्देश काय होता मी हे स्पष्ट केलेलं आहे। माझ्या वक्तव्याचा जो विपर्यास केला गेलाय आणि त्याचा राजकारणासाठी वापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे। मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध। खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये, मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये, चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये। याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध। खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल।
फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.